नमस्कार मंडळी, तुमचं माझं पुन्हा गर्विकच्या या यूट्यूब चॅनलवरती एकदा स्वागत आहे। हा माझा डिलिव्हरी नंतरचा पहिलाच व्लॉग आहे। जसं तुम्हाला कळलंच असेल की आता गर्विकला छोटी दीदी पण आहे आणि अर्विका आहे, ही माझी अर्विका। आता हिला 3 मंथ कंप्लीट झाले आहेत आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे चाललो आहोत माझ्या मावशीकडे, जी डोंबिवलीला राहते। त्यांची इथे 7 दिवसाचे गणपती आहेत। मग आम्ही आता तिकडे चाललो आहे बाप्पाच्या दर्शनाला। थोडंसं लेट झालं आहे। जसं तुम्हाला माहीतच असेल की आपण 2 वर्षापूर्वी आपलं चॅनल ओपन केलेलं आणि आपला पहिला जो व्लॉग होता तो बाप्पाचाच होता आणि आपले आता यूट्यूबला 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आहे। तर तुम्ही असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या, आपल्याला सपोर्ट करा आणि आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला छान छान फॅमिली ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे तुम्हाला पाहायला मिळणारच आणि नवीन नवीन असे छान छान तुमच्यासाठी ब्लॉग आम्ही करूच। समोर लाईन उभे राहा। आपण लेफ्ट लागायचं, लेफ्ट राईट लेफ्ट राईट। Two hours later. Bye.
वाजले आहेत आणि आपण कल्याणवरून AC ट्रेन पकडली 9:36ची. जरा ती ट्रेन लेटच होती आणि आपल्यासोबत माझा एक ऑफिसचा कलिग येणार आहे. तर आपण चाललो आहे लालबागच्या दर्शनाला. तर खूप मजा येईल. रात्रीचं दर्शन घ्यायचं आपण ठरवलं आहे कारण रात्री कमी गर्दी असते आणि थोडं व्यवस्थित पण होईल. पाऊस पण नाही आहे तर बघ मला पण एन्जॉय करता येईल. आपण आता चिंचपोकळी स्टेशनला उतरतो आहे. चिंचपोकळी स्टेशनपासून 500 मीटर अंतरावरच लालबागचा मेन गेट आहे. लालबागच्या रस्त्यावर गणेश भाविकांची तुडुंब अशी गर्दी होती. रस्त्यावरची लाइटिंग, गणेशोत्सवात उभे केलेले मोठे मोठे एंट्री गेट्स आणि भाविकांची गर्दी पाहून कळत होतं की मुंबई कशी गणेशोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाली होती. लालबाग परळ एरियामध्ये तुम्हाला चिंचपोकळीचा चिंतामणी, काळा चौकीचा महागणपती, मुंबईचा राजा, रंगारी बदक, तेजुकाया, परळचा महाराजा आणि अशा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेता येतं. रात्री 11:30 वाजता आपण गरमखाडा मैदानात दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रांग हळूहळू सरकत होती. जवळपास आपल्याला 1.5 ते 2 तास लागेल. उपस्थित असलेला प्रत्येक भाविक पूर्ण एनर्जीने लालबागच्या राजाचा जयघोष करत होता. आपण मुखदर्शनाच्या लाईनमध्ये उभे होतो. काही मिनिटातच आपण बाप्पाच्या दरबारात पोचणार आहोत. आता आपण मसाला मार्केट परिसरात पोचलो आहोत. काही मिनिटातच आपल्याला आता बाप्पाचं दर्शन होणार आहे. इथे तुम्ही पाहाल तर खूप अशी सुंदर विद्युत रोषणाई केली आहे. लांबूनच आपल्याला बाप्पाचं दर्शन झालं. यावर्षी लालबागच्या राजाच्या दरबारात तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारलेला होता. बाप्पाची मूर्ती पाहून मनाला खूप प्रसन्नता वाटली. इथली फिलिंग खरंच शब्दात व्यक्त न करता येण्यासारखी आहे. खूपच छान वाटतं, खूपच छान. मी शाळेत असल्यापासून जवळपास 2018पर्यंत दरवर्षी नित्यनेमाने लालबागच्या राजाला यायचो आणि त्यानंतर आज जवळपास 7 वर्षांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलो आहे. तर खूपच छान वाटतं आहे. गेले 10-11 दिवस आपण बाप्पाच्या सहवासात किती आनंद अनुभवला. भक्ती केली, गाणी भजने म्हणालो, प्रसाद वाटला आणि खरंच बाप्पा असताना सर्वकडे मंगलमय वातावरण होऊन जातो. आज बाप्पाला निरोप देताना डोळ्यात पाणी येतंय, मन जड झालंय. पण हीच खात्री आहे की बाप्पा परत येणार. आणखी उत्साह, आणखी आनंद आणि आणखी आशीर्वाद घेऊन. तर हा निरोप नाही तर पुढच्या भेटीचं वचन आहे. तर चला आपण म्हणूया गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हा व्लॉग आम्ही इथंच संपवतोय. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. गर्विकची आई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.